कीर्तनाला जायची गरज नाही. त्याला विचारा का कीर्तनाला जायची गरज नाही. तो म्हणजे अरे एवढी संपत्ती माझ्याकडे आहे की कीर्तनाला जायचीच गरज नाही. काय 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 संपत्ती, मला कोणाकडे हात पसरायची गरज नाही. अरे त्याने नुसतं जर वाकडी डोळणं जरी केली तर हात नाही, डायरेक्ट रस्त्यावर बसावं लागेल. लक्षात ठेवा, संपत्तीचा कधी अभिमान करायचा नाही, नाही करायचा मला संपत्तीचा. कबीर महाराजांचं गोड असं पद आहे. कबीर महाराज म्हणतात, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी पड़ाई, 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 देखत नैनों में मिट्टी पड़ाई। आड़ जले जैसी लकड़ी की मोली, आड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली, बाल जले जैसी घास की पोली। इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी पड़ाई, देखत नैनों में मिट्टी पड़ाई, देखत नैनों में मिट्टी पड़ाई. कबीर महाराज म्हणतात, कबीर महाराजांचं पद ऐका, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी पड़ाई. कबीर महाराज म्हणतात, अरे कशाला या संपत्तीचा अभिमान करतो, माहित नाही का तुला, तुला माहित नाही का. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. महाराज म्हणतात तुला हे माहित नाही का. कबीर महाराजांचे पद बघा किती गोडेत पद. मला वाटतं या जीवाला पदोपदी पदोपदी मला वाटते सावध करणारे हे पद आहेत कबीर महाराजांचे. विठाला विठाला महाराज म्हणतात संपत्तीचा अभिमान कधी करायचा नाही, नाही करायचा अभिमान. धन मिळवणे कोटी सब नायर लंगोटी, सब नायर लंगोटी, सब नायर लंगोटी, सब नायर लंगोटी, सब नायर सवे नवेरे लंगोटी, धन मिळविले कोट्यानो कोटी. महाराज म्हणतात सोबत काहीच नाही. बरं आणखी ऐका, तुम्हाला आणखी विश्वास नसेल पडे तर महाराज म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा केवढी, ज्याची संपदा एवढी, ज्याची संपदा एवढी, ज्याची संपदा बस मला वाटतं याच्यापेक्षा उदाहरण द्यायची गरज नाही. राजा रावणाकडे एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती आहे, सांगा बरं सोबत काही गेली का. मला वाटतं राजा रावणासारखी मला तरी वाटत नाही कोणाकडे संपत्ती असेल म्हणून. नाही महाराज, राजा रावणासारखी संपत्ती कोणाकडेच नाही. मला वाटतं त्याच्यासोबत काहीच गेलं नाही. आपल्यासोबत काय जाणार आहे सांगा ना, काय जाणार आहे. म्हणून संपत्तीचा अभिमान करायचा नाही. जर करायचाच असेल अभिमान तर नक्की करा. कोणता अभिमान करायचा आहे ऐका. देवा ही माझी मिराशी, ठाव दिला पाया पाशी, देवा ही माझी मिराशी, ठाव दिला पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. देवा तुझ्या चरणाशी आम्हाला ठाव दिलास ना, तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठाव दिलास ना, बस याच्यापेक्षा मोठी संपत्ती कोणतीच नाही. अरे मला वाटते प्रापंचिक संपत्ती कोणीही सांभाळेल. मला वाटते पारमार्थिक संपत्ती जो कोणी सांभाळत असेल, मला वाटतं त्याच्यासारखं जगामध्ये श्रीमंत कोणी नाही. विठाला विठाला महाराजांना
झालं महाराज काही साधक गेले तुकोबरायांकडे आणि महाराजांना म्हणले महाराज आम्हालाही वाटतं आम्हाला सुख पदरामध्ये पडलं पाहिजे नाही का. अन्य कुठेही जरी आम्ही लक्ष ठेवलं कितीही जरी संपत्ती असेल तरी महाराज त्याच्यामध्ये काही आम्हाला असं वाटतं सुख मिळणार नाही. मग महाराज आम्ही काय करावं सांगा ना. महाराजांनी सांगितलं हे बघ तुला जर असं वाटत असेल सुख म्हणजे काय मला वाटतं समाधान मिळावं तुला जर असं वाटत असेल तर मग एक कर. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपलासा कर. महाराजांना विचारलं महाराज तो देव आम्ही आपलासा करू पण त्याचे काहीतरी देव आपलासा करण्यासाठी काहीतरी नियम असतील ना. महाराज म्हणले आहेत नियम. मग ऐक मग अभंगाच्या प्रथम चरणात भावे गावे गीत 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 भावे गावे शुद्ध करुणी याचित शुद्ध करुणिया चित तुझा हे देव तुझा हे सांगितलंय. महाराज म्हणतात एक कर भावे गावे गीत शुद्ध करो चित्त. महाराज म्हणतात चित्त शुद्ध करायचं देवाचं गीत गायचं. महाराज कोणालाही नाही बरं का कोणीही देवाचं चिंतन करू शकत नाही कोणीही देवाचं गीत गाऊ शकत नाही. महाराज ज्याला गीत गाता येतं त्यांनीच गायलं पाहिजे नाही का. तुकोबाराय म्हणतात गाता येईल तिनेची गावे एर हरी हरी म्हणावे चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला. देवाचं गीत गायचं महाराज नाही का. हे कोणीही गाऊ नये नाही का. हे कोणीही गायलं नाही पाहिजे. महाराज काय गायनामध्ये ताकद आहे महाराज. आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज आमचे हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज असतील आमचे गुरुजी असतील आम्ही सटले गुरुजींकडे शिकायचो. काय माहिती का माणसाला परिस्थिती शिकवत असते बघा. काय करते माणसाला परिस्थिती शिकवत असते. मी नक्की म्हणेल आम्हाला परिस्थितीने इथपर्यंत आणलंय नक्कीच. परिस्थिती काय नाही महाराज घरी काय नाही पण महाराज आळंदीमध्ये गेल्यानंतर सगळंच योग्य भेटतील सांगता येत नाही बरं काय. आळंदीमध्ये गेल्यानंतर मला वाटतं ज्याच्या जीवनामध्ये आळंदीला गेल्यानंतर मार्गदर्शक चांगले भेटले की समजून जायचं आळंदीमध्ये जो गेला त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की आमच्या जीवनाचं सोनं झालं आदरणीय गुरुवर्य आदिनाथजी सटले गुरुजींमुळे. गुरुजींनी सांगितलं गुरुजी मला म्हटले चौथी परीक्षा होती माझी. गुरुजी म्हणले विश्वंभर बस झालं मध्ये आता हे गायन शिकणं. म्हणलं काय का बरं गुरुजी. अरे म्हणे सगळेच काही सटले गुरुजी सगळेच काही खंडाळकर गुरुजी होत नसतात. म्हणलं मग गुरुजी. गुरुजी म्हणले तू जरा चांगलं बोलतोस. म्हणलं मग. गुरुजी म्हणे तू आता संस्थेत बस. काय संस्थेमध्ये बस. मी कोणाचंच ऐकत नव्हतो. संस्थेमध्ये गुरुवारी रखमाजी महाराज नवले महाराजांकडे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस महाराज म्हणले पाठाला बस म्हटल्यानंतर मी तिथून डायरेक्ट आळंदीला गेलो पण पाठाला बसलो नाही का मला ते शिकायचंच नव्हतं ना. पण सांगणारी माणसं आळंदीला गेल्यानंतर योग्य मार्गदर्शक महाराजांनी खूप सांगितलं. बाबा रखमाजी बाबा नवले बाबांनी खूप सांगितलं. पण आळंदीला गेल्यानंतर ज्यावेळेस गुरुजींनी सांगितलं संस्थेमध्ये बस बरं का. मग संस्थेमध्ये मला वाटतंय ज्यावेळेस संस्थेमध्ये बसलो गुरुजींना सांगितलं गुरुजी आमच्या इथं गुरुवर्य उमेश महाराज दशरथे आणि गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी राहतात.
त्यावेळेस गुरुजी म्हणले बास तुझ्या जीवनाचं सोनंच होणार आहे आता नक्की. कारण का म्हणे आता मात्र तू इकडं लक्ष देऊ नको, आता चांगले कीर्तनकार आहेत ते नाही का, चांगल्याच्या सहवासामध्ये राहा म्हणजे चांगलं होत असतं. मला वाटतं त्यावेळेस जर आम्हाला सांगितलं नसतं तर मला नाही वाटत आज इथं उभं राहिलो असतो म्हणून मी. म्हणून जीवनामध्ये मार्गदर्शक फार महत्त्वाचं आहे. सगळेच गायन शिकतात महाराज, सगळेच गायन शिकतात, सगळेच मृदंग वाजवतात. मला नाही वाटत बरं काय जे मृदंग शिकलेत भरपूर चांगला सगळ्यांनाच विद्यार्थी घडवता येतील असं सांगता येत नाही. मला वाटतं जे बाबासाहेब महाराजांनी घडवले, जे आमचे हरिभक्त परायण संतोष महाराजांनी घडवले ते काही और आहेत महाराज विद्यार्थी. महाराज काय गायन करतायत, गायन त्याच पद्धतीने गायन करतात एवढं सुंदर. मी त्या दिवशी गायन ऐकलं महाराज तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत होते. आयो रे आयो नंद लाला बरजमा, आयो रे आयो नंद लाला बरजमा. बस मला एवढंच येते बरं का, मला काही जास्त येत नाही. पण विद्यार्थी घडवले पाहिजे महाराज. हे सगळे विद्यार्थी मला वाटतं आपल्या संस्थेतले ना, दोघांच्याही संस्थेतले इथं मला वाटतं तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे बरं का, तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे. मला वाटतं आपले विद्यार्थी घडले पाहिजे, बिघडले नाही पाहिजे. विठाल विठाल विठाल. सांगतो रोहनवाडी गाव असं आहे बघा, वाहती गंगा आहे. रोहनवाडी गाव कोण काय वाहती गंगा आहे. मला वाटतं ज्याला हात धुवायचे त्याने हात धुवा, ज्याने तीर्थ घ्यायचं त्याने तीर्थ घ्या, ज्याला पाय धुवायचे त्याने पाय धुवा, पण गंगेमध्ये आल्याशिवाय राहू नका. विठाल विठाल. अलौकिक नाव जर मला वाटतं कोणी घ्यावं असं जर वाटत असेल तर नावही तसंच कमवलं पाहिजे बरं का, नाही का. असंही आपलं रोहिणवाडी गाव आहे. मला वाटतंय मी सांगतोय तुम्हाला, मला वाटतं जीवनामध्ये मार्गदर्शक फार महत्त्वाचं आहे. आणि आज जगद्गुरु तुकोबा आहे तुमचं आमचं मार्गदर्शन करतायत. बाबा रे तुला देव प्राप्त करून घ्यायचा ना, तर मग एक कर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध करायचं, देवाचं गीत गायचं. महाराज मग देव प्राप्त होईल का मला? अरे देव प्राप्त होऊ शकतो, पण अगोदर चित्त शुद्ध कर आणि मग भगवान परमात्म्याचं चिंतन कर. महाराज कोणी केलंय का? काय सांगावं नाही का. एक दिवशी मीराबाई आपल्या कन्हैया समोर भजन करतायत. पायोजी मैने राम रतन धन पायो, मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलक दी मारे सतगुरु, वस्तु अमोलक दी मारे सतगुरु, कृपा कर अपना पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई भजन करता करता म्हणतात खर्चे न खूटे चोर न लूटे, खर्चे न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त ही जाए, पायो जी मैंने राम रतन पायो, पायो जी मैंने राम रतन पायो. मैया मीराबाई आपल्या कन्हैयासमोर भजन करतायत पायोजी मैने. आणि तितक्यामध्ये तानसेनजी आले. तानसेनजींनी पाहिलं मीराबाई गाता गाता थोडासा स्वर बिघडतोय मीराबाईचा. त्यावेळेस तानसेनजी आलेले इथं समोर बसलेले इथं. मीराबाईने डोळे उघडले. मीराबाई म्हणतात तन्नाजी आप कब आए? म्हणे मैया जब आप गाते गाते आपका स्वर छूट रहा था ना मैया मैं तब आया. मैया जरा रागशे गाइये ना. रागशे वेगळं रागशे वेगळं बरं काय. रागशे वेगळं शब्द एकच आहे, पण दोन्ही प्रकारे त्याला चालवता येतो बघा. रागशे आणि रागामध्ये गायलं पाहिजे, रागामध्ये गायलं पाहिजे. तेव्हा मीराबाईने दिलेलं उत्तर अतिशय गोडे. मीराबाई म्हणतात गिरिधर लाल तो भाव कभूका, राग कला नहीं जानत तुका. मीराबाई म्हणतात माझ्या गिरधर लालाला, माझ्या गिरधराला रागाची गरज नाही, मग काय आहे कशाची गरज? प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला
काहीच लागत नाही, नाही लागत महाराज देवाला. काय लागतं सांगा बरं. जर अंतःकरण जर शुद्ध असेल तर महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा एवोनी गोपाळ राहे ते एवोनी गोपाळ राहे ते एवोनी गोपाळ राहे ते मन चित्त करारे निर्मळ एवोनी गोपाळ राहे ते एवोनी गोपाळ राहे ते मन चित्त करारे निर्मळ एवोनी गोपाळ राहे ते एवोनी गोपाळ राहे काय लागत नाही महाराज माझ्या भगवान परमात्म्याला. काय लागतंय महाराज भगवान परमात्मा चित्त शुद्ध, फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे. मला वाटतं त्याच्यासाठीच भगवान परमात्मा वेडा आहे महाराज, नाही का. आपलं चित्त शुद्ध पाहिजे. देवाला काय लागतंय दुसरं काहीच लागत नाही महाराज. बाकी लागतं पैसा अडका तुम्हा आम्हाला लागतोय, देवाला काही लागत नाही बरं का. देवाला काहीच लागत नाही. देवाला म्हटलं पाहिजे हे प्रभु मुझे बता दो चरणों से कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो चरणों में कैसे आऊं, हे प्रभु मुझे बता दो. काय होतं माहिती का तुमचं आमचं असं अडचण आहे महाराज. दुःख आलं की आपण देवाला नावे ठेवतो, दुःख आलं की आपण देवाला दोष देतो महाराज. ऐका, भगवान परमात्म्याला दोष देऊ नका. अरे तो भगवान परमात्मा स्वतः दुःख भोगतो. तुम्ही आम्ही तर माणसं आहे का नाही सांगा बरं. हा, दुःख देवाला भोगावं लागलं. मला वाटतंय दुःख नुसतं देवाला भोगावं लागलं नाही, देवाच्या बापाला दुःख भोगावं लागलं. मला वाटतंय नुसतं बापालाच नाही, मग देवाच्या पत्नीला देखील दुःख भोगावं लागलं. जर त्यांना दुःख भोगावं लागत असेल तर तुम्हा आम्हाला दुःख आल्यानंतर तुम्ही आम्ही देवाला शिव्या देण्याचे अधिकारी का सांगा ना. ओ रोहनवाडीकर, आपण लगेच देवाला शिव्या देतो. त्यांनी तरी मोह काय केलं. त्याला शिव्या देतो आपण, त्याला शिव्या देतो महाराज. शिव्या देण्याचा अधिकार फक्त एक जणाला होता, त्या म्हणजे जनाबाई. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रान रणकी हो तुला पाहुनी काळरडो. महाराज बघा ना, ज्या भगवान परमात्म्याला सकाळी राजसिंहासनावर बसायचं होतं त्या प्रभूला मला वाटते सकाळी अंगावरती वलकले परिधान करून वनवासाला जावं लागतंय. मला वाटतं ही रामप्रभूचं चरित्र आहे. जर त्यांचं चरित्र जर असे असेल तर मला वाटते आपण आपल्या चरित्राचा विरोध केला नाही पाहिजे. विदना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. ओ एक राजा के राज दुलारे बन बन फिरते टारे टारे, सबके कष्ट मिटाने वाला कष्ट उठाता है, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. ओ बिदना तेरे लेख किसी के. तुम्ही रामकथा ऐकताय महाराज, ही रामप्रभूचं चरित्र आहे. प्रभूला वनवासाला जावं लागत असेल तर तुम्ही आम्ही का विरोध करायचा. विठाला विठाला महाराज, जीवनामध्ये फक्त अंतःकरणातला चांगला भाव ठेवा महाराज, नाही का. काय लागत नाही दुसरं. तुम्ही मला महाराज पैसा मगाशी बोलून गेलो मी तुम्हाला. ऐका, कबीर महाराजांचं एक गोड असं पद आहे बघा. पूजनीय राजेश्वरानंदजी महाराज ते पद गायचे बरं का. बाबासाहेब महाराज अतिशय गोड पद आहे. मला जरा पद खूप आवडतात बघा. ऐका, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक. कबीर महाराज म्हणतात याच्यानंतर काय आहे. ऐका, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. रामा रामा बोल रे, रामा रामा बोल,
राम राम बोल राम राम बोल राम राम बोले राम राम बोल राम राम बोले राम राम बोल राम राम बोले राम साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक साथी है मित्र अर्धांगिनी बनेगी केवल मकान तक परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक इससे तो आगे भजन ही है साथी हरि के भजन बिन अकेला रहेगा राम राम बोल रे राम राम बोल रे राम राम बोल रे राम राम बोल राम राम बोल रे राम बोल तुम्ही मात्र काही म्हणू नका बरं का तुम्ही म्हणता ना आणलंय याला नाही का नुसतं आपण ऐकायचंय बरोबर ना नुसतं ऐकायचं आपण भजन करा जरा चांगलं विठाला विठाला भजन केलं पाहिजे महाराज राजेश्वरानंदजी महाराजांचा एक हा दोहा आहे महाराज अतिशय गोड गायला आहे साथी है मित्रगंध के जल बिंदू पान तक आपले सोबती असतात महाराज कुठपर्यंत महाराज म्हणतात जववरी चळन गा तववरी म्हणती माझा सुखारी तिला बोल देव सुखारी एखादा हे इंद्रिय मावळले माझा बाबुलाचा महाराज म्हणतात जववरी चळन गा तो बबर म्हणती माझा साथी है मित्र गंध के जलबिंदू पान तक अरे मित्रांना फक्त 7 दिवस काही खाऊ पिऊ घालू नका 8व्या दिवशी ते म्हणतील तू आता आमच्या सोबत राहायचं नाही अजिबात राहायचं नाही बघा ना महाराज म्हणतात अर्धांगिनी बडेगी केवल मकान तक परिवार के सब लोग चलेगे स्मशान तक अरे परिवारातले माणसं आपलेच असतात ना सगळे स्मशानामध्ये येतात पाहुणे रावळे जर पाहुण्याने जर उसने पैसे दिले असतील तर त्याचं चांगलं नाव निघतं बरं का शंकर भाऊ फक्त चांगलं नाव निघतं आणि जर 4चे 5 जर दिले असेल ते जळत असतो आणि हे त्याला बोलत असतो कधी मेल्यानंतर पण महाराज म्हणतात इससे तो आगे भजन ही है साथी हरि के भजन बिन अकेला रहेगा जीवन है 2 दिन का विठ्ठला विठ्ठला मनोमन भजन केलं पाहिजे महाराज मनोमन चिंतन केलं पाहिजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे बास माझ्या शबरी मातेने काय केलं महाराज काय केलं सांगा बरं अहो शबरी मातेचा प्रसंग सांगत असताना असं म्हणतात त्या शबरीने काय केलं भगवान परमात्मा येतील आणि मी जर कामात व्यस्त असेल तर माझे प्रभू मला भेटणार नाहीत एक दिवशी शबरी माता दात घासता शबरी माता म्हणते जर असं जर झालं प्रभू आले आणि प्रभूने जर मला पाहिलं तसेच निघून गेले तर मग शबरीनं दात घासायचे बंद केले पुन्हा शबरी माता स्नान करता असताना शबरी मातेला असं वाटलं प्रभू आले निघून गेले तर मन कसं करायचं शबरीने स्नान करणं बंद केलं शबरीने केस विंचरणं बंद केलं महाराज शबरीने का बंद केलं माझे प्रभू आले आणि जर मी कामात आहे असं पाहिलं आणि तसेच निघून गेले तर तिने स्नान करणं बंद केलं महाराज आणि ज्यावेळेस प्रभू आले त्यावेळेस त्या शबरीला म्हणतात हे शबरी तिला भामिनी म्हणतात भामिनी नाव नाही बरं भामिनी म्हणजे सुंदरी मी तुम्हाला प्रश्न विचारतोय शबरी माता कोणत्या अँगलने सुंदर होती सांगा हा तिने कधी स्नान केलं नाही तिने दात घासले नाही तिने केस विंचरले नाही मला वाटते तुम्ही आम्ही बोलतो वरच्या रंगाला पण माझा भगवान परमात्मा बोलतो आतल्या रंगाला महाराज म्हणतात देव भावाचा भूकेला किंवा अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची महाराज शबरीने आयुष्यभर फक्त एकच म्हणावं कब दर्शन देगे राम परम हितकारी रास्ता देखत शबरी की उमर गई सारी
तिने काय म्हणावं? राम आएगे आएगे राम आएगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। तुम्ही सगळे एक टाळी वाजवा, एक टाळी, एक टाळी सगळे, हा ओट्यावर बसले सगळे। मेरे झोपड़ी की बाग आज खुल जाएगी राम आएगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाओगे, अरे राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, ताली ओ बजाए। दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, ओ दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी। ओ मेरे झोपड़ी की बाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएगे आएगे आराम आएगे, सगळे बोला राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएगे आएगे राम आएगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएगे, राम आएंगे। सियावर रामचंद्र की जय। वरती हात करा, सगळे वरती हात करा। सियावर रामचंद्र की जय। महाराज हे भाग्य पाहण्यासाठी आपल्याला जवळजवळ 500 वर्षे लागले महाराज। हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सगळे बोला श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, गरी हो अयोध्या से रघुकुल सागराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के वहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के वहाँ मेरा ठिकाना हो। कधीतरी प्रभूला म्हणा, ओ प्रभू राघव जी अवध में घर मेरा बसाओगे तो क्या होगा, बसाओगे तो क्या होगा, रामा 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 रामा, फक्त अंतःकरणातून म्हणा माझा भगवान परमात्मा नक्की आपल्याला बोलावशिवाय राहणार नाही बघा। विठाल विठाल देवाचं चिंतन करायचंय, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करायचं, देवाचं गीत गायचं। महाराज जर संत महात्मे जर आपल्याला सांगणारे नसते तर खरं सांगा आपल्याला देवाचं चिंतन कसं करावं हे कळालं नसतं महाराज। हा महाराज आपलं कल्याण व्हावं हे फक्त संतांना वाटतं गुरुजी, आपलं कल्याण व्हावं हे फक्त आपल्या मायबापाला वाटतं, अन्य नाही महाराज। आपल्यावरती प्रेम करतात माणसं स्वार्थापोटी करतात। मी एकदा बसने प्रवास करत असताना एक पाहिलं, एका म्हातारीला कंडक्टरला एक म्हातारी बदाम खायला देत होते। ऐकताय ना सगळे, बदाम खायला देत होते। मी त्या आजीला म्हणलं का ग आजी हे महाराज हे कंडक्टर साहेब तुझे काही नातू आहे का? मला म्हणते तुला काय करायचं? अगं म्हणलं माझ्या अंगावर कपडे बघ ना, कमीत कमी जरा इज्जत दे ना, मला चांगलं बोल ना म्हणलं। ती मला म्हणते तुला काय करायचं? म्हणलं मला सांगायला लागतं मला कधी कधी कीर्तनामध्ये। ती म्हणते हे बघ माने महाराज हे माझा काही नातू नाही काय नाही, पण काय सांगू म्हणे महाराज, काय सांगू म्हणे। म्हणलं काय तरी सांगा म्हणलं, 11:15 वाजलेत म्हणलं, सांगा ना लवकर काहीतरी। ती म्हणते ती म्हातारी म्हणते महाराज माझ्याकडे बघ, आणि तुम्ही सगळे माझ्याकडे बघा बरं का सगळे।
ती माझ्याकडे बघ म्हणल्यानंतर मी तिच्याकडे पाहिलं. ती म्हातारीने आ केलं. आ केल्यानंतर तिच्या तोंडामध्ये एकही दात नव्हता. शंकर भाऊ एकही दात नव्हता. म्हणलं म्हणजे म्हणलं नेमकं मला कळलं नाही आजी. म्हणे महाराज काय बघ म्हणे माझ्या मुखामध्ये एकही दात नाही. घरी गेलं की माझे मुलं मला इतकं प्रेम करतात, मला बदाम खायला आणून ठेवले आहेत म्हणे. आणि काय होतं बघ महाराज, बदाम मला खाता येत नाही, कारण का दात नसल्यामुळे मला चावता येत नाही. मग मी काय करते ते चगळी. ते काय तुम्ही झोपला नाहीत ना? हां जरा लक्ष द्या बरं. काय मला माहीत होतं तुम्हाला हे पाहिजे, पण काही काही मला वाटतं थोडंसं हे पण पाहिजे ना, नाही का? असं पण पाहिजे तसं पण पाहिजे, नाही तर पण असं नाही झालं पाहिजे. महाराज संतोष महाराजांनी बाबासाहेब महाराजांनी असंच आणलं आणि असंच झालं, असं झालं नाही पाहिजे बरं. काय ती म्हातारी म्हणते महाराज माझ्यावरती एवढं मुलं प्रेम करतात की मला बदाम खायला देतात. आणि ऐक ना महाराज, ऐक ना म्हणते बरं. काय ऐक ना, आता तिचं ऐकावंच लागलं ना, बसमध्ये बसलो होतो. म्हणे महाराज मुलं माझ्यावरती एवढं प्रेम करतात, दात नसल्यामुळे मला चावता येत नाही, मी चगळते म्हणे बदाम. आणि चगळून काय करते, संध्याकाळी बदाम चगळले चावता येत नाही, संध्याकाळी मुठभर होतात म्हणे. आणि काय सकाळी उठल्यानंतर मुलं मला लगेच पाणी देतात म्हणे. कशाला? दात घासायला नाही, गुळणा करायला. दाता तर नाहीच ना, म्हणे मला बदाम खायला लगेच देतात म्हणे. गुळणा केला की बदाम खायला देते आणि सकाळी मुठभर होतात म्हणे. सकाळी मुठभर झाले, संध्याकाळचे मुठभर होतात ओंजूळभर. आणि ऐक ना म्हणे महाराज, अरे फेकून देण्यापेक्षा एखाद्याच्या मुखामध्ये गेलेलं चांगलं आहे का नाही? तुम्ही झोपला नाहीत ना? ए प्रेम प्रेम स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, दुष्ट दुर्जनाची कैसी घडे लोक सेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हे काय प्रमाण नाही बरं का, प्रमाण नाही, आठवलं म्हणून पाठवलं. विठाला विठाला विठाला. आपलं चांगलं झालं पाहिजे हे फक्त आपल्या माईबापाला वाटतं, आपलं चांगलं झालं पाहिजे हे फक्त संतांना वाटतं महाराज, अन्य कोणालाही. बघा आपल्याकडे जर कोणाचं काम असेल, ऐका बरं काय, आपल्याकडे जर कोणाचं काम असेल तर त्या माणसासाठी आपण इतके भारी असतो की बास आपल्यासारखा गावात माणूस नसतो. पण कुठपर्यंत काम झालं, काम होतं ना, काम झालं रे झालं महाराज, आपल्यासारखा बेकार माणूस गावात कोणी नसतो. फक्त आपल्याकडे काम पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून असं काही समाज वागतो महाराज, असं काही समाज वागतो, पण असं कोणीच आपल्यासोबत वागत नाहीत. त्यांचं नाव संत आहे, आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, ते म्हणजे मायबाप आहेत. मला वाटतंय आपलं कल्याण व्हावं हे फक्त देवाला संतांना वाटतंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मायबापाला वाटतं. म्हणून महाराज म्हणतात बाबा तुला जर भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक कर, अनेकाचे कानी गुण दोष मनानानी, कोणाला वाईट म्हणू नको आणि कोणाचं वाईट ऐकू नको. एवढा जरी नियम सांभाळला तरी महाराज म्हणतात देव प्राप्त होतो. महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज जर हे नाही आमच्याकडून जमलं तर काय करायचं? महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं. किती सोपं आहे सांगा बरं. हां महाराज संत, अरे संत मिळतात महाराज. हां संत काय करतात? मला वाटतंय जीवाला त्रिविध तापाची, त्रिविध 3 प्रकारचे ताप आहेत नाही का, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक, हे 3ही प्रकारचे ताप हे संतांच्या फक्त दर्शनाने जातात. मला वाटते संतांच्या दर्शनाने, संतांच्या स्पर्शाने मला वाटतं जीवाचं कल्याण आहे. पण म्हणून महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. बरं महाराज, बरं हे पण नाही जमलं तर आम्ही काय करायचं? महाराज म्हणतात विचिते वचन, विचिते वचन, विचिते वचन, विचिते वचन, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, बाबा हे देव, बाबा हे देव, समाधान, समाधान.
2 वेळेस टाळा वाजवायचा आणि तुम्ही 2 वेळेस टाळी वाजवायच्या. हा यांनी अशा टाळ्या वाजल्या जसं काय हात उसने आणले तुम्ही. अशा टाळ्या वाजल्यात विठाला विठाला काय होतं माहितीये का, इथं बसल्यानंतर असं प्रत्येकाला वाटतंय की आमच्याही मुलाने असा टाळ वाजला पाहिजे. वाटतं का नाही सांगा, खरं सांगा. बसल्या बसल्या शंकर वाटतं का नाही? कुठं बसल्या बसल्या? इथं बसल्या बसल्या. आणि इथून एकदा मंडपाच्या बाहेर गेलं यांना काय काम आहे, याला काय काम आहे त्याला, नाही का? पण लक्षात ठेवा, मला वाटतं तुम्ही संपत्ती नक्की कमवाल, पण संपत्ती बरोबर संतती पण कमवली पाहिजे. लक्षात ठेवा, संपत्ती पण कमवली पाहिजे, संतती पण कमवली पाहिजे. बघा महाराज सांगतायत, महाराज म्हणतात वेची ते वचन जेणे राय समाधान. असं बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. 5 मिनिटं राहिले फक्त, ऐका. कसं बोललं पाहिजे? चांगलं बोललं पाहिजे. सुभाषितकार सांगतात कसं बोललं पाहिजे? प्रिय वाक्य प्रधानेन सर्व तुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वचने किम दरिद्रता. चांगलं बोललं पाहिजे. महाराज आपण चांगलं बोलत नाही म्हणून आपलं चांगलं होत नाही. महाराज एकदा काय झालं, बसली मी प्रवास करत असताना एका म्हातारीला जागा दिली बसण्यासाठी. मी सांगतोय, ऐका, बोलणं सांगतोय. त्या म्हातारीने काय केलं, तिला म्हणलं आजी इथं माझ्यापाशी जागा आहे. तिला चांगलं वाटायला पाहिजे होतं. मला म्हणते होय पलकड. मी झालं पलकड. मला म्हणते अरे मूळ द्या, होईना आणखी पलकड. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आजीला जागा पुरणार नाही. माझा मित्र म्हणला अगं म्हातारे तुला शोभतंय का? म्हणे काय झालं? अगं ते महाराज आहेत ना, महाराज तुला महाराजांनी जागा दिली ना. तिला वाईट वाटायला पाहिजे होतं की आपण जरा चुकीचं बोललो. ती म्हणते जागा दिली असन, गाडी काय त्याच्या? बोला 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 हां बोला 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 तुम्ही बोलले का नाही सांगा, खरं सांगा. बापाची म्हणले का नाही सांगा. जर असं म्हणलं तुम्ही किती देवाचं भजन केलं म्हणजे देव आपला होईल सांगा? हां कधी होईल सांगा ना. पडिले वळण इंद्रिया सकळ, नाही का? आपल्या इंद्रियाला वळण पडलेलं आहे. मला वाटतं हे वळण निघून गेलं. मी असं म्हणणार नाही, तुम्ही सगळे माझ्याकडे बघतात, मी असं म्हणणार नाही की म्हातारी रोहिणवाड्याची होती म्हणून. नाही, असं अजिबात म्हणणार नाही बरं का. ते म्हातारीला माझा मित्र म्हणला ए अगं म्हातारे ते महाराज आहेत ना महाराज. ती म्हातारी इतक्यावर राहिली नाही. ती म्हातारी म्हणती असतील महाराज मला काय चुलीत घालायचे का काय? अरे असं जर बोलणं असेल तर देव प्राप्त होईल का सांगा? नाही महाराज, इतकं सुंदर बोलायचं. माझे नामदेव महाराज बोलले, सगळे संत बोलले. महाराज काय बोलले? नाचता नाचता देवाचा गडला पितांबर सावध होई देवा से बोले कबीर कबीर. सावध होई देवा से बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. बोलले महाराज. संत महात्मे बोलले. संतांनी बोलल्यानंतर देवाने नाचावं आणि आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर तुमच्या माना पण डुलू नये महाराज. हा काय काय नशीब आहे महाराज, नाही का? कसं बोललं असलं पाहिजे. मी थोडक्यात सांगतो, शेवा संपवतो भजन करा विठाला विठाला. मी उदाहरण सांगतोय याचा काही जास्त डोक्यात विचार घ्यायचा. ऐका बरं का ओ रोहनवाडीकर, बरं काय संतोष महाराज, मी जास्त काही तुम्ही विचार करू नका. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहिती आहेत का? मी एक आणखी सांगतो, मी काय कोणत्या पक्षाचा नाही. मी उदाहरण आठवलंय म्हणून तुम्हाला सांगायला. बघा काय झालं, बोलणं कसं असलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी प्रचार सभेसाठी बिहारमध्ये येणार होते आणि त्या बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. आणि म्हणे ते लालू प्रसाद यादव म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे. जमलं का? हां म्हणजे मी आता नाही उभा राहणार. ऐका, म्हणे हमार बिहार तोहार क्या काम आहे. आता ही बातमी, हे जे बोलणे हे अटलजीच्या कानावरती गेलं. मी बोलणं सांगतोय. दुसऱ्या दिवशी अटलजी आले. सुंदर अशी प्रचारसभा चालू आहे आणि प्रचारसभा चालू असताना अटलजी म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे, कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे हमार बिहार तोहार क्या काम है. लेकिन लालू जी को मालूम नहीं है लालू जी बिहारी है लेकिन हम अटल बिहारी है. बोलणं असलं पाहिजे. बोलणं, अरे बोलण्याने जग जिंकता येतं. बोलण्याने मला वाटतं आपलं जर बोलणं खराब असेल तर जवळचे माणसं तुटतात.
बोलणं एवढं चांगलं ठेवा, अरे लांबचे माणसं जवळ यायला पाहिजे, इतकं चांगलं बोललं पाहिजे, एवढं चांगलं बोललं पाहिजे की बोलण्यानंतर कामच झालं पाहिजे. आपके खाते में 15-15 लाख आएगे. नाही येऊ द्या, पण आनंद वाटतो का नाही सांगा. झोपले काय तुम्ही? झोपले नाही ना? नाही येऊ द्या महाराज, नाही येऊ द्या, पण बघा ना आनंद वाटतो का नाही. बोलणं असलं पाहिजे. जर असं जर बोलणं असेल, महाराज म्हणतात सहज जरी दुसऱ्याला आनंद देणारं बोलणं असेल तरी महाराज म्हणतात देव प्राप्त होतो. महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज हे जमलं नाही तर आम्ही काय करायचंय? महाराज म्हणतात तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, बाबा आहे देव, तुझा बाबा आहे देव. ऐका, थोडक्यात सांगतो. संपलं कीर्तन झालं. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. परोपकार करा. जर परोपकार जरी केला तर महाराज म्हणतात देव प्राप्त होतो. बरं काय उपकार करायचा बघा. एक दिवसचा प्रसंग आहे. राष्ट्रसंत तुकडोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा एका गावामध्ये आलं. सुंदर असं गाव आहे महाराज. आपल्या या रोहनवाडी नगरीसारखं गाव आहे. त्या गावात आले आणि एका दारासमोर आले. म्हणे माय भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हटल्यानंतर आतून आवाज आला, ए महाराज एवढं मोठं गाव आहे माझं, या गावामध्ये तुला माझंच घर दिसलं का रे? त्यावेळेस महाराजांना पाहिल्यानंतर ती बाई म्हणे, महाराज एवढं मोठं गाव आहे माझं, माझ्याच घरदारासमोर का आले? म्हणे बाई काय चुकलं सांगा माझं. म्हणे महाराज तुमचं चुकलं काही नाही हो, पण ह्या एवढ्या मोठ्या गावामध्ये मला माझं घर दिसलं तुम्हाला म्हणून मला वाईट वाटतं. हो पण नेमकं झालं काय? म्हणे महाराज खरं सांगू का, 3 दिवसापासून माझ्या घरामध्ये चूल पेटलेली नाही, म्हणजे मी उपाशी महाराज, माझ्या घरात देण्यासारखं काहीच नाही. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणतात, माय तुझ्या दारासमोर आवळ्याचं झाड आहे, 2-3 आवळे देतेस का? तेच ती बाई म्हणते महाराज हे घर माझं नाही. याचा अर्थ असा आहे माझ्या दारासमोर जे आवळ्याचं झाड आहे त्या आवळ्याचं झाड माझं नाही, म्हणजे तुम्हाला देऊ शकत नाही. जाता जाता गाडगे बाबा म्हणतात, माय कमीत कमी तुझ्या दारातली माती तरी दे. माती दे म्हटल्यानंतर त्या बाईला हसू आलं. बाई म्हणते, महाराज ऐका ना, म्हणे माझ्या घरात जर भाकरी असती आणि जर तुम्हाला दिली असती तर तुमचं पोट भरलं असतं. महाराज जर मी 2-3 तुम्हाला आवळे तोडून दिले असते तर तुमचं तोंड खमंग पडलं असतं. पण महाराज माझ्या दारातली माती घेऊन तुम्ही करणार काय? त्यावेळेस गाडगे बाबांनी अतिशय गोड उत्तर दिलं. गाडगे बाबा म्हणतात, माय देवाची अवकृपा आहे सध्या तुझ्यावरती, म्हणून तुझ्याकडं पैसा नाही, तुझ्याकडं धन नाही, तुझ्याकडं धान्य नाही. पण ऐक ना बाई, नाही आता सध्या नाही नाही म्हणतेस म्हणे, नसल्यामुळे तू नाही नाही म्हणतेस. माय आल्यानंतर नाही म्हणू नये, नाही का? तुला दान देण्याची सवय सतत राहावी, नाही का? सतत राहावी. म्हणून तू काय कर, आता सध्या तुझ्याकडे काही नाही ना, मग तू काय कर, सवय लागण्यासाठी तुझ्या दारातली माती दे, आल्यानंतर तू नाही म्हणणार नाहीस. महाराज सप्ताह सुरू झाला की लोक मध्ये द्यायला कामच नाही काही. कोणला? कार्यकर्त्याला कामच नाही काही. बघा इथं जर एक जरी तुम्ही, मला वाटतं इथं एक शीत दिलेली या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. या सप्ताह म्हणजे सामान्य नाही, हे हा ज्ञान यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये प्रत्येकाने आहुती दिली पाहिजे. महाराज जे तन मन धनाने आहुती दिली पाहिजे. मला वाटतंय आपलं गाव त्या बाबतीत अतिशय सुंदर आहे. मला वाटतंय ताई या ठिकाणी आपल्या गावामध्ये महिलाचा नारी शक्ती काहीतरी सप्ताह करतात महाराज. इतका देखणा कार्यक्रम. बाहेर गेल्यानंतर आम्ही बाहेर जर गेलोत ना आम्ही, तर लोक आवर्जून म्हणतात, महाराज तुमच्याकडे एक सप्ताह खूप सुंदर होतो महिलांचा. महाराज इथं सगळं वातावरण महिलांचंच राहतंय, नाही का? सगळं महिलांचं वातावरण राहतंय. मला वाटतं तुम्ही किती देणगी देत आहेत मला हे महत्त्वाचं नाही, पण कुठं देतात, कसे देतात याला जास्त महत्त्व आहे महाराज, नाही का? जास्त महत्त्व आहे. तुम्ही प्रत्येक कार्य बरं वाजायची टाळी चांगली वाजवा ना. मग तुम्हाला वाटतं महाराज मी काही खोटं तर बोलत नाही ना? तुम्ही देणगी देतात ना? पण नक्की देतात ना? देतात म्हणल्यानंतर तुम्हाला टाळी वाजायला काहीच अडचण नाही. बरं तुमचं कौतुक करायला मी तुम्हाला नाव मी ठेवत नाही ना मी तुमचं, नाही का?
कौतुक आहे महाराज हे तुमचं. महाराज कौतुक चांगल्या कामाचं कौतुक होत असतं, कशाही कोणत्याही कामाचं कौतुक नसतंय. मला वाटतंय दान दिलं पाहिजे. महाराज म्हणतात नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पाणी टाका पण ताकाचा उपकार करत गेलं पाहिजे बरं, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये होईल तेवढं दान करत चला. नक्की जर दान केलं तर महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा सहज प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये नक्की प्राप्त होणं गरजेचं आहे. मग कोणत्याही स्वरूपात द्या महाराज, कोणत्याही स्वरूपात दान दिलं पाहिजे. आता हे विद्यार्थी येतं, आता ह्या विद्यार्थ्यांना तिथं शिकण्यासाठी बराचसा खर्च लागतो महाराज, नाही का. बरं काही कार्यक्रम असेल, आता महाराजांनी मला वाटतंय बाबासाहेब महाराज असतील, आमच्या आदरणीय आमचे संतोष महाराज असतील, महाराजांनी शिबिराचं नियोजन केलेलं आहे, बरोबर ना. शिबिराचं नियोजन केलेलं आहे. बरं का शिबिराचं नियोजन केलं, त्याला कामं नाहीत का? असं नाही महाराज. आता हे 15 दिवस फार उन्हाचे, फार कडक असं ऊन आहे, पण मुलांनी गोट्या न खेळू नये, मुलांनी गोट्या खेळू नये, मुलांनी काही शिव्या देऊ नये एकमेकाला, असा तो विचार आहे. मला वाटतंय तो विचार इथं गावात राहण्यापेक्षा जर महाराजांच्या सानिध्यात जर राहिले विद्यार्थी तर नक्की काही ना काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसात काही शिकणार नाही, पण नक्की मला वाटतं टाळ वाजायचं शिकतील का नाही, टाळ वाजायचं शिकतील. मला वाटतं एखादी चाल म्हणतील. मला वाटतं हे चांगलं आहे का नाही सांगा. मला वाटतं महाराज नाही झालं तरी चालेल, नाही होत्या महाराज नाही झालं तरी चालेल, पण घरामध्ये कसं बोललं पाहिजे मायबापाला एवढं तर शिकेल का नाही, एवढं तरी शिकेल का नाही. मला वाटतं अतिशय चांगला संकल्प आहे आणि यांचा संकल्प चांगला आहे, सत्य संकल्प आहे आणि क्रियाही तशीच असल्यामुळे मला वाटते सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील यात काही संशय येत नाही. मला वाटतं गाव तसं अतिशय खंबीर आहे. सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे. काय मदत करायची, प्रत्येकाने आपला मुलगा शिबिरामध्ये टाकणं गरजेचं आहे. महाराज आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 विद्यार्थी सध्या आता नियोजन चालू आहे. आम्ही मच्छिंद्रनाथ चिंचोली इथे आम्ही ते शिबिर करत असतो. आमच्या गावातले 25-30 म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमच्या गावात एकही मुलगा दिसणार नाही, तुम्हाला एकही मुलगा दिसणार नाही. आणि आमच्याच गावातल्या कमीत कमी 40 ते 45 पंक्ती आमच्या गावातल्या आहेत. विद्यार्थी म्हणे महाराज 15-20 दिवस शिकवा, 20 दिवस. आणि ते शिबिर संपत आलं की ते पुन्हा लोक म्हणतात महाराज आणखी ठेवा ना 15 दिवस. का घरी मुलाने खोड्या करण्यापेक्षा इथं चांगले महाराज चांगले संस्कार देतात तुम्ही. म्हणजे ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. महाराज चांगलं काम आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मला वाटतं चांगलं जरी सहकार्य केलं तरी महाराज म्हणतात याच्यामध्ये देखील तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात मग आता एवढं ऐका आमचं, एवढं ऐकल्यानंतर नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदम मोठे प्रमाणे देवाचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली. एकदा अतिशय गोड असं माझ्या ज्ञानोबारायांचं तुकोबाराचं भजन करायचं. सगळ्यांनी वरती हात करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, घर में अब एक ही ना, घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान, दैन्याचा संपल, दैन्याचा संपल. हे आला गड्यानो भगवा वादळ आले, आला गड्यानो भगवा वादळ आले, आला गड्यानो भगवा वादळ आले. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, होय ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. माऊली 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 माऊली. सर्वत्र
सर्वत्र सुखिन संतो सर्वे संतो निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु कश्चित् दुःखम अपनुया. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतमय भजनी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.